लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची आज जयंती. असं म्हणतात की मोठी माणसं मरत नसतात, तर त्यांच्या कार्याच्या रूपानं ती अजरामर झालेली असतात. म्हणूनच ती मोठी असतात. बीड जिल्ह्यामधल्या एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म, ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रवेश, ही काही साधीसुधी गोष्ट नाही. शपथविधी झाला आणि काही दिवसानंतरच अपघाती मृत्यू. यातून लोकांच्या मनामध्ये जो काही दुःखाचा डोंगर पसरला, तो आजही त्यांची आठवण येताच त्याच प्रकारे बुडालेला दिसतो. परळी ते दिल्ली लावले नेतृत्वाचे झेंडे, जनसामान्याचे लढाऊ नेते, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब. 1995 ते 1999 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असताना दहशतवादी कृत्याला त्यांनी नेहमी आळा घालण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांनी नेहमी संसदेमध्ये आवाज उठवला. ओबीसीचा एक भक्कम आवाज म्हणून ते सातत्यानं ओबीसीच्या हक्कासाठी संसदेमध्ये उभे होते. जातीपातीचं राजकारण न करता समतावादी विचारधरणी सरणीला नेहमी त्यांनी प्राधान्य दिलं आणि विकासाला भर दिला. अशा या महान लोकनेता ही पदवी त्यांना लोकांनीच दिली. अशा या लोकनेत्याच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.